नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सर्वांचे स्वागत आहे. कॉरिडॉर विरोधी कृती समितीची आज उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्याबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्त निवास येथे बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संतोष कुमार देशमुख नेमके काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया. बाधितांच्या सोबत मीटिंग झाली नेमकी काय चर्चा झाली, पुढचं पाऊल काय? सर्व बाधितांसोबत चर्चा नव्हती झाली. काही ठराविक बाधितां जे आमच्याशी आतापर्यंत अनेक वेळा चर्चा केलेली आहे त्यांच्याशी आज आम्ही बोलत होतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही चर्चेला जाणार आहोत. बाधितांना पण काही जणांना घेऊन जाणार आहोत. त्यांचे कोणते मुद्दे असतील, त्याच्यापैकी कोणत्या मुद्द्यांची उत्तरं आम्हाला इथंच देता येतात, काही मुद्द्यांची उत्तरं आम्हाला शासन स्तरावरून द्यावी लागणार आहेत, तर त्या मुद्द्यांची पूर्वतयारी करण्यासाठी आज आम्ही बाधितांमधल्या काही प्रातिनिधिक लोकांसोबत बसलो होतो. त्यांना आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांना आमचा जो आराखड्याचं नियोजन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो आराखडा अगोदरही पाहिलेला आहे, त्याच्यात नवीन आम्ही सांगितलं ते नाही आहे. आम्ही सांगितले त्याचं काय करणार आहात याच्याबद्दल अपेक्षा त्यांनी आमच्याकडे व्यक्त केल्या आहेत. बाधिताकडून कोणते कोणते मुद्दे उचलले नेमके? आता प्रामुख्याने मुद्दा बाधितांकडून कॉरिडॉरच्या आवश्यकतेबद्दलचा आहे किंवा वेगळ्या पद्धतीनं भूसंपादन न करता कॉरिडॉर करण्यात यावं ही मागणी आहे. बाधित वारंवार आंदोलन करतात. एक दिवशी लक्षण उपोषण असेल किंवा तहसील कार्यालयावर मोर्चा असू द्या किंवा प्रशासनाच्या पंढरपूर शहरामध्ये अनेक जागा उपलब्ध आहेत मोकळ्या, ते सुचवलेल्या आहेत. काय सांगसाल तुम्ही? आम्ही त्या जागा देखील सगळ्या पाहिलेल्या आहेत. त्यांच्या सगळ्या सूचनांचा जर विचार केला तर तशा पद्धतीने विकास करायचा म्हटलं तर कदाचित वेगवेगळ्या बेटांसारखा तो विकास होईल. त्याला असं कॉरिडॉरचं स्वरूप येऊ शकेल की नाही याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे. परंतु तरी त्या सगळ्या जागा आम्ही पाहिलेल्या आहेत आणि तिथं या जागांचा आज वापर झाला नाही म्हणजे भविष्यात केव्हाच होणार नाही असं होऊ शकत नाही. जेव्हा कॉरिडॉरची निर्मिती होईल त्याही वेळेला त्या जागांचा वापर केला जाऊ शकतो आणि आम्ही तोही आज जी बाधितांनी शक्यता वर्तवलेली आहे, ज्या जागा आजही वापरता येण्यासारख्याच आम्ही त्या देखील वापरण्याचं नियोजन करू शकतो. शासन स्तरावरून आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कॉरिडॉरच्या संदर्भात नेमकी भूमिका काय घेतली? पूर्ण कॉरिडॉर करणार आहेत का यांची सगळ्या सूचना वगैरे अजून चालत राहणार आहे? असं ही चर्चेची काही पहिली फेरी नाही आहे किंवा शेवटची पण नाही आहे. प्रत्येक वेळेस सूचना येतात. आम्ही त्यातल्या ज्या या स्तरावरती सुटण्यासारखे असतील त्याचा आम्ही इथं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जसं की आमच्या पहिल्या बैठकांमधून लोकांनी सांगितलं होतं की 1982चा प्रश्न सुटला नाही. आम्ही त्या प्रश्नाला हात घातला. एवढे वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे. आम्ही त्याचा किमान एक रिपोर्ट तयार केला. त्यातल्या 55 लोक अशी आढळले आम्हाला की ज्यांना प्लॉट द्यायचे अजून राहिलेले, तर त्यातल्या 15 लोकांची भूखंड वितरणाची कारवाई आम्ही केली. 40 लोकांचे वारसांचे दाखले राहिलेले, ते कारवाई जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्यांना प्लॉट देण्याचं देखील आमचं नियोजन आहे. सो प्रश्न एकदम एक बटन दाबल्यासारखे सुटणार नाहीत. आम्ही ते नोंद घेतोय. त्यातले कोणते प्रश्न पंढरपूर स्तरावर सुटतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू, काही सोलापूर स्तरावर सुटतील त्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करू, काही शासन स्तरावर सोडण्यासारखे त्याचे प्रस्ताव देखील नगरपालिकेनं पाठवलेले आहेत. तर तिथं पाठपुरावा करतोय त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी. सो ही प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागणार आहे दोन्ही बाजूनी, प्रशासनाकडूनही आणि लोकांकडूनही. आम्ही त्यांच्या आंदोलन करण्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय, समजून घेतोय त्यांचे प्रश्न. विस्थापित गेले 40 वर्षापासून लोकांच्या खरेदी नाही आहेत, जागा नावावर नाही आहेत. अनेक जणांच्या मागण्या आहेत की तिथं नावावर करण्यात यावं आणि काही जण बाधितांना आजपर्यंत जागाच उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने. असे जवळपास 46 बाधित आहेत की ज्यांना भूखंड मिळणे अपेक्षित आहे. 46 आणि 13 अशी लोक आहेत. 44 आणि 13 सॉरी. सो शासनाची मंजुरी लागते तो प्रस्ताव आम्ही पाठवलाय. त्याच्यात पुन्हा काही त्रुटी काढून आल्या. तो प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात गेला होता. त्रुटी काढून आले आहेत. नगरपालिका त्याचं उत्तर देईल. त्या लोकांचा प्रश्न नक्की सुटेल. जे आता 43 आणि 44 आणि 13 लोक आहेत त्यांना फक्त शासन मंजुरी मिळण्याचा मुद्दा आहे. तो एकदा मिळाले की त्याही लोकांना भूखंड मिळतील. विस्थापित मध्ये गेली 40 वर्ष लोक राहतात 500 स्क्वेअर फीटवाले, त्यांच्याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला? निर्णय घेण्यासारखा त्यांनी काही मुद्दा उपस्थित केलेला हा होता की आम्हाला फक्त ठरावाद्वारे जागा दिल्या गेल्या, नावावर करून दिल्या गेल्या नाही. मी आता सांगितलं त्याप्रमाणे 15 लोकांचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आढळले, आम्ही त्यांच्या नावावर करून दिलेत. उर्वरित 40 लोकांनाही सांगतोय की कारण ज्यांना भूखंड मिळाले आज ते हयात नाही आहेत, त्यांचे वारस आहेत. मग तो एकच वारसाच्या नावाने करू शकत नाही, म्हणून त्यांना कोर्टाकडून आपण वारस दाखला घेऊन यायला सांगितलंय. सो हे असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नात आहोत आम्ही. सर, मुख्य मुद्दा एक असा कळीचा मुद्दा आहे हा, पूर्वीच्या बाधितांना त्यांचा लाभ मिळालेला नाहीये.
तर मग कुठेतरी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. आम्ही हीच भीती दूर करण्याचा प्रयत्न करतोय की साहजिक आहे की कोणत्याही वेळेस माणसाला पूर्व अनुभव समोर येतो आणि त्याच्या आधारावरती लोक आपली मतं बनवतात. आम्ही हा प्रकल्प एवढा मोठा प्रकल्प करत असताना संवादाचा कुठलाही मार्ग बंद केलेला नाही. प्रश्न छोटा आहे की मोठा आहे हा आमच्यासाठी मुद्दा नाही, त्यांच्यासाठी प्रश्न मोठाच आहे प्रत्येक बाधितांसाठी. सो तो कशा पद्धतीनं मिनिमाइज करता येईल याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. तर याच्यामध्ये कॉरिडॉर बाधितांच्या मध्ये काही पुरातन वस्तू आहेत, जसं की आता यांनी सांगितलं हेरिटेज वस्तू आहेत, तर अशा मंडळींना काय आव्हान कराल तुम्ही? नाही, आम्ही जो आराखडा तयार केलाय त्याच्यामध्ये आम्ही बदल करण्यासाठी तयार आहोत जर आमचं काही चुकलं असेल तर. फक्त ते आम्हाला निदर्शनास आणून देणं अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक घर पुरातन आहे या नावाखाली वाचू शकेल याबद्दल माझ्या मनात शंका आहेत. कारण ही सगळे वाडे जुनी आहेत, हे सगळे वाडे घरं जुनी आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पण मग निवळ तेवढ्या एका कारणास्तव त्याचं संरक्षण होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. मुख्य भूसंपादनाला कधी सुरुवात होईल साधारण? नाही, आमची आणखी काही बाबी अजून शासन स्तरावर मंजूर व्हायच्या राहिल्या आहेत. त्या झाले की आम्ही त्याची उद्घोषणा करू. साधारणतः 15 दिवसात पुढच्या होईल असं अपेक्षा.